सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र. नमस्कार. माझ्या संपूर्ण 12.5 कोटी महाराष्ट्रातील जनतेला आणि ठाणेतील ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील संपूर्ण जनतेला, कामगार कर्मचारी बंधू भगिनींना आज आपल्या सर्वांना संविधान, घटना, कायदा, कानून, शासन, नियमावली, महाराष्ट्र शासन सेवा शर्ती नियमावली या सर्व गोष्टीचा सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विसर पडलेला आहे. सर्वसामान्य जनतेला शासन नियमावली माहीत नाही, कारण सर्वसामान्य जनता काय सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी नाही आहेत. आणि कर्मचारी जरी असले त्यांना पूर्ण सेवा शर्ती नियमावलीचा या गोष्टी प्रचलित नाही आहेत. जो अधिकारी काम करतो त्यांना फक्त सेवा शर्ती नियमावली, संविधान, घटना, महाराष्ट्र शासन नियमावली या गोष्टी माहीत आहेत. परंतु जे उच्चभ्रू वर्ग 1 जे अधिकारी आहेत, उदाहरणार्थ कमिशनर्स असतील, जिल्हाधिकारी असतील, उपजिल्हाधिकारी असतील, कमिशनर्स असतील, आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, शासनाच्या महाराष्ट्र मंत्रालयामध्ये बसलेल्या पदावर बसलेले अधिकारी असतील, या सर्वांना जर संविधान आणि घटनेनुसार शासन नियमावली, लोकशाहीमधील शासन नियमावली जर विसर पडलेला असेल तर त्याला आठवण करून देण्याची वेळ आली. आणि ही वेळ संविधान रक्षक, कायदा रक्षक, आरक्षण रक्षक आणि ब्लू पांथर, महाराष्ट्राचा सिंह, भारताचा रक्षक, भारताचा आग्नेयास्त्र आणि छत्रपतीचे छावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा, छत्रपती संभाजी महाराज यांचं 16व्या शतकातलं जे काही महाराष्ट्राबद्दलचं प्रेम आहे आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी जी काही आहुती दिली, त्यांची जयंती 14 मे 1656 रोजी येते. 14 मे 1656 रोजी येते. आणि ह्या संविधान रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक तत्व आदर्श मांडणारे आणि महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना संविधान घटनेचे गुरु मानणारे रवींद्र शिंदे शासकीय सेवा कार्यकारी अभियंता पदापर्यंत विविध संघर्षात्मक न्याय आणि अत्याचारातून भाजून तंदूर कोणासारखं भाजून निघाले, विविध अन्याय अत्याचार झेलले. राजकीय लोकप्रतिनिधी असतील, नगरविकास मंत्री, पालकमंत्री असतील किंवा महानगरपालिकेचे भ्रष्टाचारी नगरसेवक असतील, म्हणजे माझी आता कोणी नगरसेवक नाही, महानगरपालिका प्रस्थापित महानगरपालिका नाही, लोकल बॉडी नाही आहे. आणि लोकल बॉडी नसताना अनेक माजी नगरसेवक सातत्याने महानगरपालिकेमध्ये येतात. काय येतात तर या अशा भ्रष्ट लोकांची रोजी रोटी चूल चूल आणि मूल या सर्वांचं पोट या महानगरपालिकेवर चालतं. टक्केवारीच्या, भ्रष्टाचाराच्या आणि खोकेदारीच्या हिशोबावर चालतं. त्यामुळे ह्या लोकांना महानगरपालिका, राजकारण, सत्ता जी महानगरपालिकेत ही आणि जी शासन मंत्रालयात ही सत्ता पाहिजे का, तर टक्के आणि खोके कसे कमवणार. आज एवढे टक्के आणि खोके कमवले गेलेत की अजूनही त्यांची पोटं भरत नाही. तर अजूनही त्यांना निवडणुकीतून सत्ता पाहिजे. ते विविध नगरपरिषद, ग्रामपंचायत, नगरपालिकेवर महानगरपालिका सत्ता पाहिजे. तर का, तर भ्रष्टाचार करण्यासाठी, टक्के घेण्यासाठी. म्हणून मी सांगतो, आज आपल्याला लोकांना संविधानाची आठवण करून देण्याची वेळ आली.
घटनेची आठवण करून द्यायची आली, महाराष्ट्र शासन नियम वले आठवण करून द्यायचे. म्हणून मी काल 2 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्राचं जे संविधानाचं घर आहे, महाराष्ट्राचं जे संविधानाचं घर आहे, मंत्रालय विधानभवनमध्ये गेलो होतो. कारण मंगळवारी कॅबिनेट असतं, परंतु आता चालू असलेल्या निवडणुकामुळे कॅबिनेट नाही आहे. सगळे जो तो मंत्री आपापल्या राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, प्रभागामध्ये, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रामध्ये निवडणूक प्रचारामध्ये गुंतलेला आहे. तर काल मी राज्याचे मुख्य सचिव अग्रवाल, नगरविकास खात्याचे मुख्य सचिव राजीवजी, आणि कक्ष प्रमुख, नगरविकास खात्यातील कक्ष प्रमुख UD23 चे गोसावी आणि मुळे यांना भेटलो. विविध महानगरपालिकेचे प्रश्न प्रस्थापित केले. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आयस आहेत, चांगले आहेत, मितभाषी आहेत, हुशार आहेत, लोकांचे प्रश्न जाणतात, लोकांचे प्रश्न ऐकतात. परंतु आयुक्तांनी दिलेले आदेश, वारंवार दिलेले आदेश यांना केल्याची टोपली दाखवली जाते आणि प्रस्थापित आयुक्तांच्या अधीनस्थ असलेले अधिकारी एकही काम करत नाही. हा माझा पहिलाही तक्रार आहे मुख्य सचिवांकडे, तर मी मांडली. आणि काही अधिकारी माजुरडे झालेले आहेत, जे आयुक्तांच्या दालनामध्ये मारायला धावून येतात, ठार मारून टाकेल, ठोकेन, ठार मारून टाकेल, BCMC शिव्या, धक्काबुक्की आयुक्तांच्या दालनात करतात. ही मी सर्व विस्तृत योजना मांडली. आणि महानगरपालिकेत स्थावर मालमत्ताचे सहाय्यक आयुक्त राजेश गायकवाड यांची पण आरेरावी बघितली. आयुक्तांनी सांगूनही देवत कामगार नेते चांगू शिंदेचा ठराव ते देत नाही. मला म्हणे मंजूरच नाही आहे, रद्द झाला. मी त्यांना म्हटलं चॅलेंज करा, जर रद्द झाले असेल तर तुम्हाला फक्त पूर्तता करायची ठरावाची. जर तुम्ही केलंच नाही, पुढे पाठवलंच नाही, तर होणार कसं? आयुक्तांनी शब्द दिला 10 एप्रिलला की मी ठराव देतो. आज एप्रिल गेला, 6 महिन्याच्या वर महिने झाले. आता 6 डिसेंबरला महामन विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण दिन आहे आणि दिवंगत कामगार नेते चांगू शिंदे यांचं पण निर्वाण दिन आहे. या निर्वाण दिवशी तरी मला ठराव मिळेल अशी मी आशा बाळगतो. आणि जे माजुरडे अधिकारी आहेत, मी सरळ नगरविकास खाते मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव यांच्या पुढे मांडले. त्यांनी कक्ष प्रमुखांना आदेश दिले, तात्काळ महानगरपालिकेला पत्र पाठवा, नसेल गेलं तर सोमवारी परत बोलवलेलं आहे. परंतु माजुरडे अधिकाऱ्यांना महानगरपालिकेतूनच डिच्छू द्यायचा आहे, निलंबित करायचं. जो माजुरडा अधिकारी अंगावर येतो, शिवीगाळ करतो, धक्काबुक्की करतो, याला निलंबित करायचं. आणि जे अधिकारी केवळ पक्षाचं काम करतात, कार्यालयात बसून केवळ पक्षाचं काम करतात, शिवसेना पक्षाचं काम करतात, अशा लोकांना महानगरपालिकेकडून बदली करून लावायचं, हे मी प्रत्यक्ष व्यथा मांडली. आणि ह्या व्यथेला यशस्वी आले. तात्काळ त्या कक्ष प्रमुखांना आदेश दिले गेले की लवकरात लवकर महानगरपालिकेला पत्र धाडा आयुक्तांना आणि अशा अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करा असे सुचवात केले. त्यामुळे मी आज केलेले कार्य करू. आणि आज मी जे पाठपुरावा करतो प्रश्न त्याचं समाधानकारक कार्य, जे गेली वर्ष 1.5 वर्ष 7व्या वेतनाबाबत आंदोलन करत होते, 2 हप्ते कसे तरी दिले, आत्मधनाचा इशारा दिला, संपाचा इशारा दिले, बोनस दिले गेले दोन्ही वेळेस. आणि आता 1773 कर्मचाऱ्यांची भरती करायला लावली. जे 5000 कर्मचारी भरायचे पहिल्या टप्प्यातले 1773 कर्मचाऱ्यांची भरती करायला लावली. मागच्या सप्टेंबरमध्ये जाहिरात आली. उपोषणाचा आंदोलनाचा दणका आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने मला कोणाचीही गर्दीची घोळका लागत नाही. एक पेन एक कागद कायदा याने मी माझं आंदोलन करतो आणि वेळ आली तर एकटा उपोषण आंदोलन करतो. विविध भ्रष्टाचार आहेत. क्लस्टर
डेव्हलपमेंटचा भ्रष्टाचार, SRAचा भ्रष्टाचार, याचे मी पत्र मुख्य सचिवांना दिली आणि आणि जे नियमबाह्य पदोन्नत्या दिलेल्या आहेत, नियमबाह्य पदोन्नत्याचा जो कार्यभाराचा प्रश्न आहे, तो महानगरपालिकामध्ये आता आमच्याकडे जे शासनाने दिले असं आहे, मी शासनाकडे पत्र देऊन आले, विषय मांडला. अनियमित कारभार करणारे मिनल पालंडे आहेत, आणखी 2-3 अधिकारी, बरेच अधिकारी आहेत, प्रभारी चार्ज यांची तात्काळ रद्द करा. यांना काही अधिकार नाही. क्लर्क असून उपायुक्त पदाचे अधिकार, क्लर्क असून SRAच्या कक्षप्रमुखाचे अधिकार, हे कुठल्या बेसिसवर, कुठल्या नियमाने, ते म्हणाले आम्हाला काही हे माहीतच नाही. कसं माहिती पडणार? तुमच्यापर्यंत पोहोचत, पण तुमचे पत्र कसे येतात मग? असा हा विषय झाला चर्चेचा. आता तात्काळ महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र देऊन ही कारवाई होणार आहे आणि हा यशस्वीपणा आणि कायद्याचं, संविधानाचं कसं वापर करायचं हे मी त्यांना दाखवलं. संविधानाच्या घटनेमध्ये काय तरतूद आहे, महाराष्ट्र शासन नियमावलीने काय तरतूद आहे, या तरतुदीचा जर भंग केला तर कायदेशीर कारवाई. नुकतेच मुख्यमंत्री यांचे प्रोटोकॉलचे आदेश आहेत की शासकीय कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे सेवेच्या नियमाचं पालन केले पाहिजे, याचे प्रोटोकॉल आहेत. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.